रत्नागिरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। रत्नागिरी पारसनगर इथं आईनं 1 वर्षाच्या बाळाच्या तोंडात बोळा कोंबून त्याची हत्या केली आहे। बुधवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी ही घटना रत्नागिरीतील पारसनगर इथं घडली। आईनं स्वतःच्या पोटच्या गोळ्याला अमानुषपणे संपवलंय। कुरेद आसिफ नाईक राहणार चिपळूण असं मृत बालकाचं नाव आहे। शाहीन आसिफ नाईक वय वर्ष 35 राहणार चिपळूण अलोरे असं आईचं नाव आहे। शाहीननं तिच्या स्वतःच्या बाळाच्या तोंडात कापूस कोंबून त्याची हत्या केल्याचा तिच्यावर आरोप आहे। ही दुर्दैवी घटना 24 सप्टेंबरच्या सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली। घटनेची माहिती मिळताच परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। नागरिकांनी या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली आहे। मूळ चिपळूण येथील रहिवासी असलेली ही महिला रत्नागिरीतील पारसनगर इथं वास्तव्यास होती। आईनंच आपल्या पोटच्या मुलाला संपवल्याच्या या घटनेनं समाज मन सुन्न झालंय। घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्वी पाटील यांनी तातडीनं आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी पंचनामा करून मृत बालकाचा मृतदेह ग्रामीण शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला। मिळालेल्या माहितीनुसार या महिलेचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याची माहिती मिळाली। मात्र हत्येमागील नेमकं कारण आणि या महिलेचं मानसिक संतुलन खरंच बिघडलं आहे की नाही याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत। पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली असून या घटनेमुळे रत्नागिरी शहर आणि सोबतच चिपळूण शहर देखील हादरलेलं आहे। या सर्वांचा तपास सध्या रत्नागिरी पोलीस करतायत।